चला आपण तिसरा प्रॉब्लेम घेऊ. काय प्रॉब्लेम? -7/3 -5/2. बरोबर. धडा पहिला चालू आहे आपलं पेज नंबर 3 वर चालू आहे. कोणतं चॅप्टर चालू आहे? परिमेय व अपरिमेय संख्या चालू आहे आपलं. कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरचे आपण काय करतोय? लहान मोठेपणा दाखवतोय, क्रमसंबंध दाखवतोय. याला कसं सोडायचं बघा. आपण काय करू, पहिले निगेटिव्ह साईनला काय साईडला ठेवू, म्हणजे निगेटिव्ह साईन सिम्बॉल आहे, चिन्ह आहे, त्याला दाखवून पहिले पॉझिटिव्ह सॉल्व करून घेऊ. बघा 3 आणि 2 काय करू आपण? लसाअ घेऊ. इकडं 7 दोन्ही किती होता? 14, 3 दोन्ही 6, 5 दोन्ही 10 आणि 3 दोन्ही 6. आता याचे कोणतं मोठे आहे? 14 मोठे. बरोबर. 14/6 ग्रेटर दॅन 10/6. आता आपण मायनस साईन लावल्यानंतर काय होईल? लेस दॅन होईल. दोघांकडे काय दाखवायचं आपल्याला? मायनस साईन. बरोबर आहे ना? 7 दोन्ही 14, 5 3 15, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 14/6 आणि 5 3 15. बरोबर. माझ्याकडून पण पुन्हा काय मग काय 14/6 इज लेस दॅन 15/6. बरोबर. आता हे लेस दॅन आहे, आपण नेगेटिव्ह साईन लावल्यानंतर काय होईल? ग्रेटर दॅन. म्हणजे काय? देअरफॉर -7/3 इज ग्रेटर दॅन -5/2. हे तुमचं काय उत्तर आलं. चला आपण चौथं घेऊ उदाहरण. सोडवलेलं उदाहरण आहे चौथा पेज नंबर 3 वरती. याच्या अगोदर आपण 3 व्हिडिओ सोडवले, 3 प्रॉब्लेम सोडवले. चौथा काय? 3/5 आणि 6/10. ते परिमेय संख्या आहे. बरोबर. त्याची काय करायची? आपल्याला तुलना करायची. सगळे क्वेश्चन काय आहे? तुलना करायची, म्हणजे त्याच्यात क्रम दाखवायचा आपल्याला, कोणती लहान, कोणती मोठी, कोणती बरोबर व्हॅल्यू